तेव्हापासून ते आजपर्यंत टोटल 2 वर्ष 121 दिवस म्हणजे ओव्हरऑल 852 दिवसांपूर्वीची व्हिडिओ आहे. माझा वाढदिवस होता त्या दिवशी. या व्हिडिओला एडिट करण्याचा मुहूर्त निघाला आजचा आणि आज आहे मदर्स डे 2026 मधला. आता मी पाईनॲपलचा केक बनवणार आहे. ह्या पाईनॲपल केकमध्ये 1/4 कप पाईनॲपल क्रश घेतला आहे आणि 1/4 कप पिठी साखर, हा हाफ कप आहे. आता ही पिठी साखर आहे ना, ती खडी साखरेची बनवलेली पिठी साखर आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1/4 कप दही. हे घरगुती फ्रेश दही वापरलं आहे आणि ह्यालाही छान मिक्स करून घेतलं आहे. आता ह्यामध्ये आपण वापरणार आहोत बारीक रवा 1/4 कप. आतापर्यंतचं घेतलेलं सर्व साहित्य 1/4 कपच आहे. आता ह्या सर्व साहित्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. रवा छान फुलून येतो. आता ही प्रोसेस करून झाल्यानंतर मध्येच काही काम आलं तर हा रवा मस्त फुलून येतो. तर ह्या प्रोसेसला जरा वेळ दिलात तरी चालेल. आता इथे आपण पायनॅपल इसेन्स तर वापरणार आहोतच, पण 1 चमचा टाकणार आहोत बेकिंग पावडर, अर्धा चमचा टाकणार आहोत बेकिंग सोडा आणि 1 कप गव्हाचं पीठ. आता ह्या चॅनलवर तुम्ही मम्मीची रेसिपी बघत असाल किंवा माझी, तुम्हाला मैदा बऱ्यापैकी स्किप केलेलाच दिसेल सगळीकडे. त्यामुळे हे गव्हाचं पीठ हेल्दी जेवढं खाऊ तेवढं चांगलं असतं. बाकी कधीतरी अनहेल्दीसाठी मुहूर्त आपण काढतोच. आता ह्या सर्व मिश्रणामध्ये 1/3 कप नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घेतलं आहे. हे ना कोमट आहे ना थंड आहे, रूम टेम्परेचरला नॉर्मल केलेलं हे दूध आहे. आता हे आपल्याला थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. आता दूध मिक्स केल्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे किंवा टेम्परेचर कसं हवं आहे, ओव्हनमध्ये ठेवताना प्रीहीट किती वेळ करायचं आहे, डिग्री सेल्सिअस किती हवं आहे, हे सर्व मी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तर देतेच, पण व्हिडिओमध्ये सुद्धा मी या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ बघताच आहात तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओ बघता बघता सविस्तररित्या लक्षात येणारच आहेत. पण मला या व्हिडिओच्या निमित्ताने एका खास विषयावर सुद्धा बोलायचं आहे. तर टीचर्स डे, चिल्ड्रन्स डे वगैरे ऐकलं होतं, त्यांची हिस्ट्री पण आपल्याला माहिती आहे की ते का सेलिब्रेट केले जातात वगैरे. तर अशाच पद्धतीने मदर्स, फादर्स, हजबंड, सिस्टर, डॉटर, सन असे अनेक वाईफ वगैरे डे सेलिब्रेट केले जातात. तर हा ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, छान आहे, चांगली गोष्ट आहे की हे सेलिब्रेट केले जातात. कदाचित प्रत्येक वेळी काहींना व्यक्त होता येत नाही, क्षणोक्षणी प्रत्येकाला ह्या रिलेशनला स्पेशल वागवता येत नसावं, म्हणून ह्या एका दिवसाला तरी स्पेशल तुम्ही ट्रीट समोरच्याला करा, असा काहीतरी उद्देश या डेजच्या निमित्ताने असावा सेलिब्रेशनचा, असं मला वाटतं. पण नाही, म्हणजे जर का हे नाते एवढे स्पेशल आहेत आणि ह्या स्पेशल नात्यांवरती स्पेशल डे करावा असं काहीतरी आहे किंवा असं वाटतं, तर मी म्हणेन की खूप इझी आहे. ही लोकं आपलीच आहेत, तर मग क्षणोक्षणी प्रत्येक फोनवर दिवसभरामध्ये अनेक संधी मिळते आपल्याला त्यांच्यासोबत रिस्पेक्टने, प्रेमाने, केअरफुली किंवा त्यांच्या भरपूर कौतुकास्पद भरभरून वाटणाऱ्या आनंदाला त्यांच्यासोबत लुटण्यासाठी. तर हे क्षण तेव्हाच अनुभवले तर किती छान आहे ना. म्हणजे कोणता तरी एक डे स्पेशल आहे तर आहे, काही हरकत नाही, पण मिळालेला प्रत्येक काळ यांच्यासोबत चांगलाच घालवला तर ही नाती अजून स्पेशल होतील, नाही का? ते तुम्ही गेल्यानंतरच घ्या. हे बघ, केक कापायला थांबले बनवत बसली काय नाही जायचं तिला स्कूलमध्ये. हो काय मग स्कूलमध्ये स्पेशल आजच नेमकं तिचं हे काय सगळ्यांना शेटला अरे पण बर्थडे ना मम्मी, कसं सांग, माझ्या मम्मीचा बर्थडे आहे म्हणून मी केक आणलाय. काय बोलायचं, माझ्या मम्मीचा केक नाही, मम्मीचा बर्थडे आहे म्हणून मी केक आणलाय. बोला हॅपी बर्थडे. मम्माचा बर्थडे म्हणून केक नाही, आज त्यांच्या स्कूलमध्ये काहीतरी स्पेशल आणा आणि टिफिन शेअरिंग इव्हेंट ग्रुपीला पोरांमध्ये तर मेसेज केलेला की काहीतरी स्पेशल द्या. आता काय हा घेतला सनग्लासेस, कसे वाटतात? थांब 2 मिनिटं, सगळं बघते मी एकदा. हे पटकन करून टाक. छान नाही वाटत? तू घालायला काय लगेच सुरुवात केलीस ते? असं नसतं दीदी, नवीन गोष्टी वापरायच्या असतात. वॉर्मअप तिकडे गेल्यानंतर खूप नवीन नाही वाटलं, नॉर्मल वाटलं. हे तिकडे पण वापरलो, नॉर्मल वाटलं पाहिजे. सकाळी सकाळी उठतच मला सकाळी सकाळी बाबा
ते चाललं मला टॉयलेट आली चालता येते वॉक नाही इथे एक चपाती द्यायची ना दिदी तुला हो द्यायचे ना. मग कधी 12 वाजले अरे हे पण भरतीये हा. ऐक आता मी थांबले होते तुझ्यासाठी केक कापले. सगळ्यांनी या इथे. हाच हॅपी बर्थडे आहे माझा. बर्थडे आज माझा बर्थडे केक असणार आहे. असा हो सगळ्यांना कळू देत ना. हाच नाही बर्थडे केक हाच आहे बर्थडे केक. नाही बर्थडे केक नाही असणार आहे. तू नको खाऊ मी खाईन Happy birthday to you. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर आशू हॅपी तू बर्थडे ये ना बाबू इकडे. मी सगळ्यांना असं झलक दाखवणार हा. स्कूल साठी आपण हा तुझ्या स्कूल साठी कट करतोय हा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आशू. हॅपी बर्थडे टू यू. डेंग 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 डेंग. इमॅजिनेशन मिळू आपण Graffiti. तुझा बर्थडे मी तुला आता मोबाईल मध्ये दाखवतो कारण ते आलं नाही अजून गिफ्ट का माझं. क्या बोला है? भिवंडीला येते भिवंडीला म्हणजे उद्या येतं ते. उद्या येते. लय जबरदस्त काम आहे आपलं. भिवंडीला गेलं म्हणजे उद्या येतं ते. चला आता हे टिफिन मध्ये भरायचंय. टिफिन थांबा मी टिफिन आणतो. हात नाही लावायचं. सगळ्यांना खायचंय की नाही ते मग टच नाही करायचं. चला बाजूला वा. मी टिफिन मध्ये भरून देते. जबरदस्त गिफ्ट आहे. ते म्हणलं रे स्वस्तात चांगलं वाटतंय म्हणजे असंच होईल. पूर्ण खा जाडी हो तथाच तथास्तु. पुढच्या वेळेस नसतील. जाडी हो मी माझ्या बर्थडेला लेक्चरला असणार आहे एक तर माझं 9 वाजे मामा पुढच्या बर्थडेला पण येशील का इकडे मला भेटायला. तुला माहित नाही तू येऊ पण शकतो. काही नाही आपण- होत. येऊ शकतो तू. येऊ शकतो तेच जर- आणि ऍक्च्युली इकडे मला आपण- तिकडे एवढे सांगता नाही येत. अरे, आलो होतो. सीन काय आहे ऐका ना छान मी झाला. आलो होतो खायला. मी बघितलंय गुलाबी आहे, तू राहुल गुलाबी. मी युट्यूबवर बघितलं की ओढं न सुकण्याची आयडिया काय ते जेव्हा आंघोळ करून तुम्ही असता ना तेव्हा बॉडी बऱ्यापैकी गरमच असते बॉम्ब असते बरी गार पाणी केलं तर त्या टॉवेलनीच ना ओठ 4 वेळा असे फक्त ह्या साईडनी 2 वेळा फिरवा आणि ह्या साईडने 2 वेळा फिरवा. ओठ खूप नरम राहतात आणि ते काळे पण पडत नाही त्यामुळे माझे ओठ एवढे हे राहतात. मग आणि- अजू आज हे कलरफुल ड्रेस आहे नाही मग का घातलाय चाललो आहोत. मम्मीचा बर्थडे आहे ना. मूड आला तिचा. त्या दिवशी सगळ्यांनी कलर घातले ना अजून युनिफॉर्म घातला मला डायरेक्ट माझं IAS मध्ये दिवस आठवला वेनसडे होता ती काय आणि बोलली. त्या दिवशी सगळ्यांनी पीटीचा ड्रेस घातलेला आणि मी साधा घातलेला. मला असं झालं का आलो मी शाळेत जिंदगी खतम हो गई मेरी असं वाटत होतं मला डायरेक्ट वेगळाच फिलिंग घालत होतो. पीटीचा युनिफॉर्म होता ना तुम्हाला. डायरेक्ट ऑर्डर आणि सगळे मला हे काय घालून आला हे काय घालून आला. लहान मुलांचे चेष्ट होतात ना असं मनात रागला फाडफाड मारायची इच्छा येत होती मला की चालेल मग आगीच पेट्रोल टाकतो तुम्ही यही संस्कार आहे तुम्हाला. संपलं बरं का महाभारत शेवटच्या एक सीझन राहिलाय फक्त आज एवढा लवकर संपवलं ते. पळवलं काय. पळवूनच बघायला लागतं अगं. एवढे ते लंबे लंबे भाषण देता मध्ये मध्ये. अरे झुप बाय. झुप झुप 1.5% डेट अरे भारी आहे तर आलमंड 20%. अरे काय बरं मस्त अदू, आहे. what are you doing? म्हणून एवढं महाग आहे म्हणजे केवढूच आहे The Voltruth- 2 घासाची The Voltruthच्या product अजून मध्ये तुला माहिती एक आहे केक का? काढून देते मी फक्त ह्याच्यामध्ये. protein आहे आणि एक पचायला पायनॅपल वरनं काढलेला एन्झाईम आहे. हो हे 0.5%. ह्याचं द होल ट्रूथचे मी बार खाल्ले. हो. बार खूप चांगले आहेत पण महाग पण तेवढे 110 रुपयाला 30 ग्राम प्रोटीन येतं त्यांचं मी खाल्लंय ते टेस्ट म्हणून. बरेच असतात तिथं ऑनलाईन जे मला म्हणजे मला ऑनलाईन 2800 ला पडते कॅशबॅक करून. आणि US ला एक काय प्रॉब्लेम माहिती US ला ब्रेकफास्ट खूप चला. अनहेल्दी आहे. ते सिरियस दुधात टाकून खातात तर ते तिकडे माय स्ट्रेंथ, माय इन्स्पिरेशन, माय रोल मॉडेल, माझी मम्मी. तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तिच्यासह माझ्यासह जगातील प्रत्येक आईला मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर लिसनिंग. भेटूया पुन्हा अशा एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.